कल्याण डोंबिवली क्षेत्र में हजारों निवासियों के लिए कठिन समय आ गया है, क्योंकि कल्याण डोंबिवली महानगर पालिका के महारेरा धोखाधड़ी मामले में 65 अवैध इमारतों के खिलाफ कार्रवाई करने का फैसला किया गया है। आम्हाला ही बिल्डिंग तोडण्याची नोटीस आली आहे, पण आता आम्ही जाणार कुठे? आम्ही सगळी पुंजी टाकून घेतलेली आहे। मी अशी अपंग आहे, मला चालता येत नाही, काही नाही, मिस्टर पण नाही, कोणाचा सहारा पण नाही। आता काय आहे ते सरकारने आम्हाला न्याय द्यावा। आमची हे रूम आहे ते बिल्डिंग लीगली करून द्यावा, एवढीच आमची विनंती आहे। मिस्टर नाही म्हणजे काय झालं? मिस्टर माझे शुगरमुळे आजारी होते, पायाने चालता येत नव्हतं, डोळ्याने दिसत नव्हतं। आज 10-12 वर्ष मी त्यांचा त्रास काढत होती, भरपूर पैसा घातला तरी पण काय उपयोग नाही झाला। आता मी काय करणार काय? आता माझ्यात पण ताकद राहिली नाही। आता काय मागणी आहे तुमची? माझी एकच मागणी आहे की माझी रूम हे तुटू नये, एवढंच। सरकारने आम्हाला ही रूम लीगली करून द्यावी आणि एवढंच माझी मागणी आहे, कारण आता आम्हाला कुठला सहारा नाही आहे।